मला एक आता प्रश्न पडलाय ते म्हणजे तुमच्या दोघांपैकी डॉमिनेटिंग कोण आहे? मला भावं लागलंय. मी ओरिजिनली माझा स्वभाव नाही आहे डॉमिनेट करण्याचा, पण ह्याच्यासोबत ऑप्शनच नसतो. त्याला त्याचं असं म्हणणं की मला डॉमिनेट केलं तरच मी शांत होईन, नाहीतर तो त्याला मोकळं सोडलं ना तो 4-5 कंप्लेंट्स येतील बाहेरच्या, इतकं रेडी राहायचं, इतका मस्तीखोर आहे तो. संग्राम, युजली नवरे लोक कंप्लेंट करत असतात की बायको खूप डॉमिनेटिंग आहे आणि म्हणजे जरा, आणि तू अगदीच प्रेमाने सांगतोस की ही डॉमिनेटिंग आहे आणि ती सांगते सुद्धा की मी का डॉमिनेटिंग आहे. म्हणजे कसं हे सगळं? हो, जसं आता तिने सांगितलं, मला ॲक्च्युली तिच्याशी कुठल्याही गोष्टीवर भांडायला आवडतच नाही. हां, मी आजपर्यंत तिच्याशी भांडलोच नाही, टचवूड. कधीच नाही भांडले तुम्ही? लॉकडाऊन मध्ये पण नाही भांडले एकत्र राहून एवढे दिवस? कधीच नाही, कधीच नाही. मला म्हणजे होतच नाही आहे. मी बेसिकली हेही हिला बोललो होतो की आपण लग्न झालंय आता, आपण रोज भांडूया, पण रोज टॉपिक नवीन असू दे. एकच टॉपिकवर वर्षभर भांडतोय, 6 महिने झाले भांडतोय, ते नको. रोज नवीन टॉपिक असू दे, पण मी भांडतच नाही, ती भांडत म्हणजे हा असते. ना डिरेक्टली कम्स अप विथ अ सोल्युशन. एकतर म्हणजे असं हो ग, तुम्ही भांडत नाही? तू आमच्या पाठीमागे सुद्धा कोणालाही विचारू शकेल, एका वेळी एकच जण बोलतो. म्हणजे असं होतं. आता बघ गप्प झालं. ते मला दिसलं ती डॉमिनेटिंग आहे. हा संग्राम विचारा. नाही, हिचं एकदा भांडायचं कारणच मला म्हणजे मी असं होतो की अरे हे भांडायचं कारण कसं काय असू शकतं. ही माझ्याशी भांडली होती का, मी म्हटलं अगं काय झालं, काय का भांडतेस, कारण तरी सांग. आता काय कारण का ते माझे ढग गेले, इथे काय केलं होतं, काही 2-4 दिवसापूर्वी काय झालं, काय तोडलं, काय केलं, काय झालं. तर ही माझ्याशी भांडत होती, तू माझ्याशी भांडत का नाहीयेस. म्हणजे ती बोलतेय एका पॉईंटला असं वाटतं ना माणसाला की ह्याला पडलीच नाहीये, रिलेशनशिपची काळजी नाहीये म्हणून हा भांडत नाही. पण त्याचं तसं नसतं. ही ॲक्च्युली लाईक की तू बरोबर आहेस, तूच बरोबर आहेस.